नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। तहसीलदार श्रीमती शीतल बंडगर मॅडम जेव्हापासून आटपाडी तालुक्यामध्ये हजर झालेत तेव्हापासून आटपाडी तालुक्यामध्ये वाळू माफियांचा उत्माद प्रचंड वाढलेला आहे। इकडून सोलापूरमधून असेल, इकडे सातारा साईड असेल, सांगलीकडून जवळजवळ 40 ते 50 डंपर रोज वाळू भरण्यासाठी येतात। अतिशय प्रचंड वाळू उपसा आटपाडी तालुक्यातून होतोय। प्रचंड वाळू उपसा तालुक्यामध्ये झालेले, यामध्ये जे प्रशासनामधले अधिकारी आहेत यांची सखोल चौकशी झाली पाहिजे। माननीय बंडगर मॅडम यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। एखादा नवीन अधिकारी येतो त्यावेळेस या तालुक्यामध्ये एक प्रशासनावर एक दबदबा होतो, एक वचक असते। मॅडम आल्यापासून तशी कुठलीही प्रकारची गोष्ट होताना दिसलेली नाही। याचा अर्थ असा होतो की मॅडमचं कुठेतरी अभय आहे। आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल, तसेच सर्व वाहनांचे PUC इन्शुरन्स काढून मिळेल। आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स, हुतात्मा स्मारक समोर, खानापूर। प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे। मोबाईल क्रमांक 9975 79 79 76। आटपाडीत वाळू माफियांचा उच्छाद, तहसीलदारांवर थेट आरोप। गेल्या महिन्याभरापासून आटपाडी तालुक्यात वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। रात्री दिवस मोठ्या डंपरमधून अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू असून या संपूर्ण प्रकरणामागे तहसीलदार शीतल बंडगर यांच्या मूकसंमतीनेच हा व्यवसाय सुरू आहे, असा गंभीर आरोप होत आहे। राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांना मेलद्वारे तक्रार नोंदवली आहे। संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली असून कारवाई न झाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। यातील धक्कादायक बाब म्हणजे वाळू माफियांनी सरळ इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवून वाळू वाहतुकीचे व्हिडिओ व्हायरल केले आहेत। यावरून तस्करी किती निर्भयपणे सुरू आहे हे स्पष्ट होत आहे। आटपाडी शहरात असलेल्या CCTV कॅमेरे देखील मुद्दाम बंद ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे, जेणेकरून डंपरची हालचाल कुणाच्याही नजरेत येऊ नये। काही पत्रकारांनी या संदर्भात तहसीलदार शीतल बंडगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। त्यांच्या मौनामुळे संशय आणखीनच गडद झाला आहे। आता या प्रकरणावर महसूल मंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। मुख्य संपादक जब्बार पीरजादे, आटपाडी, सांगली। माननीय आपल्या आटपाडी तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती शीतल बंडगर मॅडम जेव्हापासून आटपाडी तालुक्यामध्ये हजर झालेत तेव्हापासून आटपाडी तालुक्यामध्ये वाळू माफियांचा उत्माद प्रचंड वाढलेला आहे। आणि आटपाडी तालुक्यामध्ये जवळजवळ इकडून सोलापूरमधून असेल, इकडे सातारा साईड असेल, सांगलीकडून जवळजवळ 40 ते 50 डंपर रोज वाळू भरण्यासाठी येतात। अतिशय प्रचंड वाळू उपसा आटपाडी तालुक्यातून होतोय। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मी कालच या गोष्टीचे मेल केला आणि मुख्यमंत्र्यांचा आपल्याला मेलचा रिप्लाय सुद्धा आलाय। संबंधित व्यक्तीच्या संदर्भामध्ये आपण योग्य ती कारवाई करू असा आपल्याला मेल सुद्धा आलेला आहे। माझी प्रशासनाकडे अतिशय नम्रपूर्वक विनंती आहे की दरम्यानच्या काळात ह्या महिन्याभरामध्ये इतकी प्रचंड वाळू उपसा तालुक्यामध्ये झालेलं, यामध्ये जे प्रशासनामधले अधिकारी आहेत यांची सखोल चौकशी झाली पाहिजे। माननीय बंडगर मॅडम यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, कारण एखादा नवीन अधिकारी येतो त्यावेळेस या तालुक्यामध्ये एक प्रशासनावर एक दबदबा होतो, एक वचक असते। मॅडम आल्यापासून तशी कुठलीही प्रकारची गोष्ट होताना दिसलेली नाही। याचा अर्थ असा होतो की मॅडमचं कुठेतरी अभय आहे, या वाळू माफियांना मॅडमचं कुठेतरी समर्थन आहे असं दिसतंय। कारण मॅडम आल्यापासून प्रचंड उत्खनन वाढलेलं आहे आणि वाळू माफियांना एकदम ताकद आल्यासारखं झालेलं आहे। वाळू माफियाचे अनेक मी रील्स सोशल मीडियावर ठेवताना बघितले, स्टेटसला ठेवतात, इन्स्टाला ठेवतात। एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून लोकांच्याकडे हे मला समजत नाही। याची कुठेतरी चौकशी झाली पाहिजे। वाळू माफियांना एवढं बळ कुठून आलं याची सुद्धा प्रशासनाने चौकशी झाली पाहिजे। म्हणून मी माननीय मंत्री महोदयांना मेल केलेला आहे। तरी सुद्धा मॅडमना मी परवा भेटून या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे। येणाऱ्या 8 दिवसामध्ये जर वाळू माफियाचं उत्खनन थांबलं नाही तर आम्ही तहसीलदार यांच्या ऑफिस समोर आणि बंडगर मॅडम यांच्या विरोधात धरणे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट यांच्या वतीने आपण करणार आहोत।